मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। मॅम तुमच्याकडून गेस्ट येणार रेवती रेडी? मिडल कॅमेरा तुला फॉलो करेल, बाकीचं आपलं नेहमीचं सेटअप. ठीक आहे, ओके. मॅम मी काही क्वेश्चन्स काढले होते आपल्याकडे येणाऱ्या सायकॅट्रिस्टसाठी आणि ॲक्टर लाईफच्या सिनियर मॅनेजरसाठी. गुरुनाथ सुभेदार. राईट, तुम्ही ओळखता का त्यांना? चांगलंच. दॅट्स ग्रेट. मॅम हे काही पॉईंट्स होते त्यांच्या स्क्रिप्टमध्ये ॲड करायचे. एक मिनिट, त्यांना कुठलीही स्क्रिप्ट द्यायची नाही, कुठलेही मुद्देही सांगायचे नाही. पण मॅम ते आपल्याकडे गेस्ट म्हणून येणार आहेत. तरी हे बघ, मला आजचा विषय त्यांना कळू द्यायचा नाही. मला त्या विषयावरची त्यांची खरी मतं जाणून घ्यायची. आणि जर समजा त्यांना विषयाची कल्पना आली तर ते मे बी मॅनिप्युलेटेड उत्तरं देतील, आणि ते मला नको आहे. ओके, कळलं? किती? अरे राधिका, ये आलीस? रेवती फारच तामझाम राहते का इथे? अगं शूटिंग असलं की असतंच हे. काय ग, एवढे लाईट, एवढा मोठा स्टेज नेहमीच राहते का? ते तर असतंच ग, शूटिंग असलं की हे सगळं असतं. बरं शिवानी, ही माझी असिस्टंट शिवानी, आणि ही राधिका. हॅलो मॅम. मॅम मी कॉस्ट्युमचं बघून येते. हां. रेवती तुझा तर लयच माल दिसून राहिला इथे तर. असिस्टंट गिसिस्टंट आहे? अगं एवढं काम असतं ना इथे की एकट्याने होत नाही, मग लागतो असिस्टंट. खूपच खर्च येत असेल ना? हो, खर्च तर खूप होतो. आता हे कॅमेरे, लाईट्स, इक्विपमेंट्स हे ही माणसं ना रोज आणतात आणि तासनतास उभं राहून इथे काम करतात. खूप मेहनत आहे या लोकांची. अगं कधी कधी अख्खा दिवस उभे असतात, पूर्ण 24 तास. बाबा कायच्या काहीच येत. आम्ही टीव्ही पाहतो ना तर आम्हाला वाटतं सगळं सोपंच आहे, पण आज कळलं आपल्याला वाटतं तेवढं जग सोपं नसते. खरंय. बरं ऐक, तू आता तिथे ऑडियन्स मध्ये जाऊन बस. आणि तुला एखाद दुसरा प्रश्न विचारणार आहे मी. मला कोण विचारशील? अगं प्रत्येक वेळी प्रेक्षकांपैकी कोणाला तरी एकाला मी प्रश्न विचारतेच. आज तुला विचारेन. नाही 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 नको, पागल आहे का तू? मला नको. अगं एरवी इतकं बोलत असतेस, एका प्रश्नाचं उत्तर नाही देता येत तुला? नाही नाही, एरवीची गोष्ट ठीक आहे. हे कॅमेरा, हे लोक, मला तर आताच भीती वाटते. कॅमेरा खाणार आहे का तुला? हा, हे बघ, तू असं समज की तो कॅमेरा नाहीच आहे तिथे. ते काही एरवी माझ्याशी कसं बोलतेस तसंच बोलायचंय फक्त. अगं पण नाही, काही तयारी नाही, काही नाही, अशीच कशी देऊ उत्तर? देशील, योग्य उत्तर देशील, मला खात्री आहे तुझी. आता जाऊन बस तिकडे. रेवती, हा, हे आले का? नाही आलाय अजून. असं कसं? काल रात्री तर म्हणाले होते सकाळी लवकर जायचंय म्हणून. पण नाही आलाय अजून. काहून नसतील आले? ओ गॉड, दिस इज सो एक्साइटिंग. आपल्या ऑफिस मधलं पहिल्यांदाच कोणीतरी एका टीव्ही शो मध्ये चाललाय आणि तेही तू चाललायस. गॉड, आय एम सो एक्साइटेड. पण मला पण यायचं होतं खरं तुझ्यासोबत, पण ठीक आहे, आता काय. नेक्स्ट टाइम नक्की नेईन मी. ओके, प्रॉमिस? जेंटलमन्स प्रॉमिस. बरं, कॅश देतोयस की कार्ड शॉपिंगसाठी? हां,
कॅशच आहेत किती आहेत 25. ए यार ओनली 25 यात काय होणार आहे शॉपिंग ऐक ना आजच्या दिवस मॅनेज कर ना. माझी सॅलरी जमा झाली की मी देतो ना तुला. आजच्या दिवस ॲडजस्ट कर प्लीज. ओके ठीक आहे लक्षात ठेव पण ओके बाय ऑल द बेस्ट बाय. शी यार फक्त 25,000 आहेत पण आता मी शॉपिंग पण करणार आणि तुझ्या शूटिंगला पण येणार आय विल बी देअर सर या ना, नमस्कार नमस्कार मी तुमची ओळख करून देते. या कौमुदी पाटील. नमस्कार सर. नमस्कार. आणि हे ॲक्टोलाईफचे सिनियर मॅनेजर गुरुनाथ सुभेदार. हो ह्यांना कोण नाही ओळखत. आओ, आज बऱ्याच दिवसांनी योग आला तुम्हाला एकत्र भेटण्याचा. आओ. सरांची ओळख तर तुमची आहेच भरपूर दिवसांपासून. हो ताई, इथे डायरेक्टर खूप रागीट आहेत हा. जरा शांतच बसा. हो हे माझे आहो आहेत. हो मान्य आहे, पण तुम्ही शो संपल्यानंतर भेटा ना त्यांना. सर तुमची ओळख करून द्यायची राहिली. आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि अँकर रेवती अभ्यंकर. रेवती तू आय मीन तुम्ही. हो माझाच शो आहे. मी अँकर आहे या शोची. माझी मैत्रीण आहे रेवती. बसा ना. हो पण त्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाची काही स्क्रिप्ट किंवा काही ब्रीफिंग. आहे माझ्यासाठी, गेस्टसाठी नाही. कसं आहे ना, आम्हाला आमची मतं तुमच्यावर लादायची नाही. उलट तुमची खरी मतं जाणून घ्यायची. राईट. बसा ना बसा. अनिकेत रेडी. हा सर. तू सगळं रेडी आहे. हो सर. रेवती हो सरांचा घाम पुस. मला तर कसं तरीच होऊन राहिलं. एकदम घाबरल्यासारखं. हो कशाला घाबरताय तुम्ही? तुमचे मिस्टर घाबरलेत का बघा. हे नाहीच घाबरत. डॅशिंग बाज आहेत एकदम. Oh God, Gary is gonna be totally surprised. आयुष्याच्या वाटेवर कधी असतो संघर्ष, कधी मनाची दुविधा. त्यातून मार्गक्रमण करून जी शिखर गाठते ती असते स्वयंसिद्धा. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर नेहमीप्रमाणेच आजच्या भागातही आपण एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी काही खास मान्यवर पाहुणे आपल्याकडे आले. या आहेत सायकॅट्रिस्ट कौमुदी पाटील. नमस्कार. या आहेत काउन्सिलर रेखा साने. नमस्कार. आणि हे आहेत ॲडव्होकेट व्यवहार. आणि आपल्या शोचे प्रस्तुत करते ALF कंपनीचे सिनियर मॅनेजर गुरुनाथ सुभेदार. नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे विवाहबाह्य संबंध. आजकालच्या काळात विवाहबाह्य संबंध ही एक वाढत जाणारी समस्या झाली. तर कौमुदीजी,
मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजच्या काळात विवाहबाह्य संबंध ही एक खूप मोठी वाढत जाणारी समस्या आहे. पण ही समस्या आहे का समस्येचं समाधान, ह्याविषयी एक संभ्रम आहे. तुम्हाला काय वाटतं? हल्ली पती पत्नींना एकमेकांसोबत वेळ व्यतीत करता येत नाही. याचं कारण म्हणजे प्रचंड बिझी लाईफ, कामाचा मानसिक ताण किंवा मग पैसे कमवण्यासाठी चाललेली रेस. या सगळ्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जातो आणि मग ऑफिसमध्ये असल्यामुळे ऑफिसमधल्या कलिगच्या सहवासातच जास्त असतो. आणि कलिग सोबत असताना आकर्षण हे आलंच, म्हणजे सहवासातून आकर्षण, आणि स्त्री पुरुष एकमेकांकडे आकर्षिले जातात. आणि त्यामध्ये म्हणजे विवाह बाह्य संबंध ठेवण्यामध्ये हल्लीच्या या पिढीला काहीही गैर वाटत नाही. पाठीमाग व्हॉट? हे बघा, आतमध्ये प्रोग्राम चालू आहे, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकता. एक्सक्यूज मी, हा सगळा प्रोग्राम ना आमच्या कंपनीने स्पॉन्सर केलाय आणि ते जे स्टेजवर बसलेत ना, मी त्यांच्यासोबत आले. हे बघा मॅडम, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता मागच्या गेटने आणि तुम्ही ऑडियन्समध्ये बसू शकता. किंबहुना असं म्हणूया की तो त्यांच्या जीवनाचा एक घटकच झालाय. आत्ताच आपण सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कौमुदी पाटील यांची या विषयावरची मतं ऐकली. त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी समाजात वाढत चालल्या. त्याची कारणंही त्यांनी सांगितली. पण ह्या सगळ्याचा समाजावर, कुटुंबावर होणारा परिणाम चांगला की वाईट, हा प्रश्न उरतोच ना. विवाहबाह्य संबंध खरंच आवश्यक आहेत का? त्याची किती गरज आहे समाजाला? हल्ली ऑफिसेसमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, जवळपास प्रत्येक क्षेत्रात ही प्रकरणं अगदी सर्रास होताना दिसतात. अनायसे आपल्या प्रायोजक कंपनीचे सिनियर मॅनेजर मिस्टर गुरुनाथ सुभेदार आज आपल्याबरोबर आहेत. आपण ह्याविषयी त्यांचं मत जाणून घेऊया. सो मिस्टर सुभेदार, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा विषय चांगलाच गंभीर आहे आणि याच्याबद्दल ही इथे कशी? अरे देवा, आता काय बोलू हिच्या समोर? मिस्टर सुभेदार, बोला. हो, मला असं वाटतं की हा विषय गंभीरच आहे आणि विवाहबाह्य संबंध हे वाईटच. हो मॅडम. मिस्टर सुभेदार, मिस्टर सुभेदार, हा? प्लीज बोला काहीतरी. तुम्हाला काय वाटतं? विवाहबाह्य संबंध असायला हवेत की नकोत? नाही, मी असं कुठे म्हटलो. मला फक्त एवढंच म्हणायचंय की हे असं काही होणं आपल्या हातात जरी नसलं तरी ज्याला जे वाटतं ते त्याने करावं, नाही का? म्हणजे ज्याला नाही वाटत असं करावं त्याने करू नये आणि ज्याला वाटतं त्याने त्याचं बघावं. खूपच डिप्लोमॅटिक उत्तर दिलं तुम्ही मिस्टर सुभेदार. कोणाला काय वाटतं हे आम्हाला नाही ऐकायचंय. आम्हाला तुमचं मत ऐकायचंय. आता तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा सुंदर मॉड मुली असतीलच ना. तुम्हाला एखाद्या मुलीबद्दल कधी आकर्षण नाही वाटलं? छे छे, असं माझ्या बाबतीत तरी अजून झालेलं नाहीये.
आणि ऑफिसला आपण काम करायला जातो ना, त्यामुळे या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला मला तरी वेळ नाही मिळत. कसं आहे, काम माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. ती माझ्यासाठी एक तपस्या आहे. आणि कितीही रंभा, मेनका, उर्वशी आल्या तरीही या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणं त्यांना शक्य होणार नाही. म्हणजे काम तुमच्यासाठी तपश्चर्या आहे आणि ती कुणीच भंग करू शकत नाही. हो, अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या बायको व्यतिरिक्त कुठलीही मुलगी कधी आवडली नाही आणि आवडणारही नाही. एम आय राईट? येस. म्हणजे तुमचं तुमच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम आहे. हो. अरे वा, आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करणाऱ्या नवऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. माझा पुढचा प्रश्न आहे ॲडव्होकेट व्यवहारे यांना. मला सांगा, विवाहबाह्य संबंधांकडे कायद्याच्या दृष्टीतून कसं बघायचं? कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर हे असे विवाहबाह्य संबंध ठेवणं हा एक गुन्हा समजला जातो आणि त्याला बायनॅमी म्हणतात. ह्यात अशीही तरतूद आहे की प्रथम बायकोला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यात नवऱ्याला अटकही होऊ शकते. बघा, या गोष्टीला कायदाही मान्यता देत नाही. आता आपण आपला कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांपैकी कुणाला तरी बोलायची संधी देऊया. प्रत्येक कार्यक्रमात आपण हे करतोच, पण आज आपल्याकडे काहीतरी बोलायला एक विशेष गेस्ट आली आहे आणि ती आहे राधिका. तर ही आहे राधिका, एक सर्वसामान्य गृहिणी. आपला संसार, घर, नवरा, मूल ह्यात रमणारी. तर राधिका, तुझ्या नवऱ्याचं तुझ्या व्यतिरिक्त कुणावर प्रेम आहे? हो. आहे. बोल राधिका. त्यांना असं वाटत असेल का मला काहीच माहिती नाही, पण तसं नाहीये. मला सगळं माहिती आहे. सांग राधिका, सांग, तुला काय माहिती आहे? माझ्या नवऱ्याचं त्यांच्या कामावरती जास्त प्रेम आहे. खूप प्रेम करतात ते आपल्या कामावर. राधिका, मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे.
मला सांग, जर उद्या तुझा नवरा या विवाहबाह्य संबंधांच्या विळख्यात सापडला तर तू काय करशील? रेवतीने मला जो प्रश्न विचारलाय त्याचं मी इतकंच उत्तर देऊ शकते की माझा नवरा असं काहीच करणार नाही. माझा पुरा भरवसा आहे त्यांच्यावर.